गणपती बाप्पा मोरया. चला सो आणि इथे टोलचं काहीतरी झोल झालेला आहे इकडे. मंडळी फायनली आपण 1200 किलोमीटर कव्हर केलाय. खूप भराचे दुकानं पण नाही यार, त्याच्यामुळे आता पेट्रोल पंप वडोळकरांचा टाइम. आमच्याकडे टायमिंग आहे, आम्ही किती वाजता रेडी झालोय. तुमचे बघा हे दादा हॉर्न मारून परेशान केले, तापले. हा एक तर रोड बघून बघून डोले झाले. हा सो गाईज बघा आमची तयारी चालू झालेली आहे प्रयागराज कुंभ मेळ्याला जायची. आणि बघा घरच्यांची तयारी कशी, आम्हाला जाण्यासाठी काय काय बनवून दिले बघा. मेथीचे ठेपले, चपाती, मस्तपैकी चपाती बनवायला घेतले. आता वाजलेत रात्रीचे 9:15 आणि सकाळी 4ला आम्ही निघणार आहेत. तर बघा आणि अजून बरंच काय काय बनवलं आहे. चटणी बनवली आहे, लसणाची चटणी, ठेचा, आणि हे पॅकिंग झालेले आहेत आपले ठेपला. जेवढे रेडी झालेत तेवढे, बाकी पाणी विण्याचं घेणार आहे आपण. चला चटणी बघा आमची मस्त झालेली आहे, ही पण राहिलेली पण आम्ही घेतोय. मॉर्निंग गाईज, तर आज आपण चाललेलो आहोत प्रयागराज महाकुंभ मेळ्याला दर्शन घ्यायला. तर चला आता आधी आपले सगळं पॅकिंग वगैरे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा ही म्हणजे कपड्यांची बॅग आहे, त्यांची बॅग आहे, ते आपली कॅमेरा वगैरे सेटअपचं, आणि हे आपलं जेवणाचं वगैरे आयटम सध्या नाश्ता वगैरे जे बनवून घेतले रस्त्यामध्ये राहण्यासाठी. एक चटई आणि हे आपले शूज वगैरे. आपली गाडी पण आलेली आहे, तुम्ही लाईट बघू शकता, लाईट दिसते. तर चला निघूया आता आपण फटाफट, दर्शन करूया बाप्पाचं आणि आता निघूया. आपली गाडी आलेली आहे बघा जस्ट नाव. खूप लेट केलं आहे यांनी. गणपती बाप्पा मोरया. माती की जय. वडोळकरांचा टाइम. आमच्याकडे टायमिंग आहे, आम्ही किती वाजता रेडी झालोय. आम्ही सगळं रेडी आहे. बाहेर आमचे ते चोरबीर नसतात ना, नसतात मग अरे एकदम छान आपले. तर चला आता आपण निघूया. आदेश भवाले आता आमचा एक माणूस रेडी आहे, न्यू टुरिस्ट, आमचं न्यू मेंबर ऍड झालंय. हा हा मला माहित नाही कोण आहे, पण बघू आता भेटल्यावर सांगेल. चला स्वतः आम्ही चला आपला गाववालाच येतो. हा 4चा टाइम दिला होता. हो यस चला. गणपती बाप्पा मोरया. चला गणपती बाप्पाला वंदन करून आता आम्ही निघलेलो आहोत आमच्या प्रवासाला. माते की जय. ओम नमः शिवाय. चला आता खरोखर चला महाकुंभ मेळा प्रयागराज. तर तुम्ही आता ट्रॅव्हल करणार आहात आमच्याबरोबर. चला निघूया. बाय बाय. बाय बाय ना, हाय हाय आलो. चला बाय बाय. बाय बाय. पीछे कधीतरी जाशील ना. ठीक आहे भाऊ, लक्षात ठेव. चला बाय. आता आपण चाललोय ट्रिपला आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं नाही असं कधीच झालेलं नाही आहे. तर आता आपण आलेलो आहोत बाप्पाच्या मंदिरमध्ये, गणपती बाप्पाच्या. तर बोला गणपती बाप्पा मोरया. आपण दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं आणि आरती पण आपल्याला घ्यायला भेटली. तर खूप छान असं दर्शन झालं. चला आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण. ऑलरेडी आपल्याला लेट झालेला आहे आणि आता आपला एक मेंबर अजून आपल्याला घ्यायचा आहे, तो वेट करतोय, आपल्याला कॉल करतोय. तर चला निघूया आता. पोहोचलेलो आहोत फॉक्स सिटी इगतपुरीमध्ये. धूप निकलती है जहां से. आणि सिंगर आलेले आहेत आपल्याकडे. बघा सूर्यदेवाचं दर्शन घेऊ शकता. भगवा फडकलेला आहे. कर्णाला जसा सूर्योदयाचा आशीर्वाद होता तसाच आमचा विनोद दादाला सुद्धा सूर्योदयाचा आशीर्वाद मिळतो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद धन्यवाद. काय ते डायलॉग, काय ते डायलॉग, काय तो लाडू होता आमच्या वडीच्या भाषेत.
आता इथून आपण आता जाणार आहोत नागपूर समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग या मार्गाने. आता ह्या आपल्या ट्रिपमध्ये हा आपण पूर्ण रूट कंप्लीट करणार आहोत, इगतपुरी टू नागपूर. आणि आपल्या आमनेवरनं जो चालू होणार आहे ते अजून चालू झालेलं नाही, कसारा घाट वगैरे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं डिले झालं. तर बघूया आता. हा रोड तर तुम्हाला आम्ही मागे पण दाखवलेला आहे, मी जो संभाजीनगर वगैरे जी ट्रिप केली होती त्याच्यामध्ये. पण आमच्या आधीचा फर्स्ट आहे ना आता? नाही, मी शिर्डीला गेलेला आहे, पण पूर्ण कंप्लीट नाही केलं. हा. आणि आपल्या जय पण शिर्डीपर्यंतच गेलेला आहे, संभाजीनगरला पण गेलेला आहे. ती महामार्ग लागायच्या आधी आम्ही आता एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, टी ब्रेक. इंदापुरी हॉटेल आता बघूया, इथं काहीतरी घ्यायला लागणार आहे, पुढे काय भेटणार नाही आपल्याला. एकच चालू आहे. मॅगी सांगितलं ना थोडा थोडा. आपल्या मंडळींचा नाश्ता चालू आहे इकडे. मी कॉफी घेतली, पण घ्या ना. कॉफी फिनिश केली माझी. आणि आपले जय भाऊ यांनी घेतलेला आहे मेथीचे ठेपला, होममेड ठेपला, जे नाश्त्यामध्ये आम्ही करणार होतो, पण टी ब्रेक मध्ये त्याने ब्रेकफास्टचं काम करून टाकला. नंतर पण खाईल तो. मस्त. हा, असं डायटिंग वर आहे ना तो, त्याच्यामुळे बाहेरचं आवडत नाही, तो घरचंच पण नाही. सो गाईज, आता आपण समृद्धी महामार्गावर प्रवास करत आहोत. आणि आधी गेले अर्धा तास झाले स्टोरी टाकतोय, पण त्याचा विषय जाम गंभीर झालेला आहे. आणि बघा, मला वाटतं नागपूरला पोहोचेपर्यंत स्टोरी आहे, नेटवर्क होईल. पुढे जाऊन नेटवर्क पण चाल, म्हणजे स्टोरी माझ्या नागपूरला गेल्या पोहोचल. म्हणजे कसा, म्हणजे फोन केला कुठं बाई लगेच पोहोचलो ना, नागपूरला पोहोचलो झपकन सुपकन. म्हणजे कोणी मला तुम्ही बघू शकता बघा, पवन चक्की, ज्याची आता मला वाटतं शहरात पण खूप गरज पडणार आहे, कारण विजेचा लवकरच खूप दर वाढतोय. आणि खूप असा सुंदर असा रोड बनवलेला आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. इंजिनिअरिंगचा खूप चांगला असा नमुना आहे. आणि असेच रस्ते पूर्ण देशभर बनवावे. आणि आमच्या सारखे जे रोड ट्रिपचे फॅन आहेत त्यांच्यासाठी प्रवास सुखकर होईल. नितीन गडकरी साहेबांनी आमची व्हिडिओ पोहोचत असेल तर साहेब धन्यवाद या रोड बनवल्याबद्दल. असेच रोड आमच्या भिवंडी, कल्याण, टिटवाला, मांडा सगळीकडे बनवू दे. भिवंडी, ठाणे, मुंबईमध्ये तर खूपच गरजेचे आहेत. आम्ही 3 तासामध्ये आम्ही शिर्डीच्या जवळ पोहोचलो, पण 3 तासात आम्ही कधी कधी मुंबईला पण नाही पोहोचत, 45 किलोमीटर असून सुद्धा. बघा, आता आम्ही आता एक्झिट घेत आहोत समृद्धी महामार्गावरनं, कारण की आता आम्हाला जायचं आहे CNG भरायला आणि आमचा पोटोबा पण करायला. तर आम्ही इकडेच आता कुठेतरी नाश्ता करणार. मगाशी आमचा कॉफी ब्रेक एक झालेला होता, तर ऑलमोस्ट आम्ही आता 2-1.5 तास ड्राईव्ह केलेलं आहे. आणि चांगले 200 किलोमीटर. मंडळी बोलतील कॉफी ब्रेकला मॅगी कोण खातं? हे तुम्ही हे वडवलीवाले आणि हे चिंचवलीवाले. पराठा कोण खातं कॉफीला? मी नाही खात, मी नाही पिले. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये आपला ब्रेकफास्ट झालेला आहे ऍक्च्युअली मध्ये. आता ही फॉर्मॅलिटी हा तुमचा बाकी आहे बघ. सो गाईज बघा, आता आम्ही वैजापूरला CNG टाकण्यासाठी खास एक्झिट केलेला आहे समृद्धी महामार्ग. आणि तुम्ही वैजापूरच्या एक्झिट पासून अगदी 4 किलोमीटरवर CNG पंप आहे, परम पेट्रोलियम म्हणून, भारत पेट्रोलियमचा. तर तुम्ही ही आयडिया वापरू शकता, कारण की समृद्धीला अजूनपर्यंत तर CNG नाही आहे. तर इथे तुम्ही CNG टाकू शकता. आणि प्रेशर वगैरे पण आहे, चांगला आहे, 200चं प्रेशर आहे. सर, आपल्या गाडीमध्ये आता 718 रुपयाचा CNG बसलेला आहे. थोडं CNGचा रेट जास्त आहे, पण ठीक आहे, CNG तर मिळाला. तर बघा, तुम्ही ही आयडिया वापरू शकता जेव्हा तुम्ही समृद्धीने नागपूर पूर्ण ट्रिप करत असाल, तर ही आयडिया तुम्ही वापरू शकता. आमचे गाणे आणि आमचं चालू आहे, आमचं काम चालू आहे, डोंट वरी. पुन्हा काय नाही. 7:30 ला 7:30 प्रेशर किती?
मस्त असं निसर्गरम्य वातावरणात CNG पंपवर आम्ही थांबलेलो आहोत. CNG भरत आहोत. आम्ही अमरावती एक्झिट घेतलेला आहे समृद्धी मार्गावरनं आणि छान असं तुम्ही बघू शकता कसं वातावरण कसं मस्त एकदम निसर्गरम्य. झाडं बिडं चिक्कूची झाडं आहेत मस्त. हे बघ चिक्कूची झाडं बघ. इथं ऊन लागणारच ना. उन्हामध्ये ऊनच लागणार. आमची गाडी पण लय तापली तापली. बघा आता आम्ही जेवण बिवण घेऊन आलेलो आहे. आता मस्तपैकी आहे बघा. मस्तपैकी झाडाच्या सावलीमध्ये मस्त जंगल जेवण आमचा वनभोजन करणार आहे आम्ही आता लवकरच. आणि काही झाडाची सावली आणि अशी पिकनिक टाइप आम्ही मस्त चटई बिटई टाकून असं मस्त जेवायला बसलोय. तिकडे विनोददाने मस्त आपला कॅमेरा पण सेट केला आहे. टाइम तुम्ही बघायला US पोलोच्या जेवायला घेतले. US पोलो बाहेर आणले काय जेवायला. जेवण बाहेर ना आणलंय. आणि आज आपला मेन्यू आहे मस्त शाही पनीर का कुठला तरी पनीर आहे ग्रीनवाला स्पिनॅच पनीर. ही आमची मंडळी बोलू. मंडळी आहे मंडळीला आमच्या बर्गर किंगचाच यायला लागतं. पाणी पित नाही मनीष भैर. तर मंडळी आता भेटूया आपण खाऊ जेवणानंतर. चला गाईज आपलं जेवण झालेलं आहे मस्तपैकी बागेमध्ये एकदम थंडगार. AC पेक्षा पण मस्त हवा होती आणि सगळी मंडळी आता उठलेले आहेत. आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाकडे. प्रवास अजून आपल्याला 350 किलोमीटर कव्हर करायचे आहेत. तर चला थँक्यू. जाऊया आता फटाफट निघूया. वेलकम टू नागपूर. तर बघा आता नागपूरच्या एक्झिटला आपण पोहोचलेलो आहोत आणि इथून नागपूर सिटी आहे 30 किलोमीटर्स. आणि इथे टोलचं काहीतरी झोल झालेलं आहे. इकडे बघा हे दादा हॉर्न मारून परेशान केले असं तापलेत. हा रोड बघून टोले कधी एकदा बाहेर पडतो असं झालंय. पण आमचा प्रवास एकदम चांगला झालेला आहे. आता घरापासून ऑलमोस्ट आम्ही तुम्हाला दाखवतो. टोटल आपली ट्रिप झालेली आहे 714 किलोमीटर. तुम्ही बघू शकता. सो गाईज आता आपण समृद्धी महामार्ग एक्झिट केलेला आहे नागपूर. त्याच्या पुढे पण रोड चांगलाच आहे म्हणजे समृद्धीचाच पार्ट आहे पण तो टोल आपला संपलेला आहे आणि आपल्याला टोटल टोल जो लागलेला आहे तो 1080 रुपये टोल पूर्ण इगतपुरी टू नागपूर. आता म्हणजे मला वाटतं आपल्या जर आमनेपासून सुरू झाला तर एक 1200-1250 रुपये टोल आपल्याला येत जाईल. लवकरच तो पण रोड चालू करावा अशी आम्हाला सरकारला विनंती आहे. आणि गडकरी साहेब जरा लवकर लक्ष द्यावे. म्हणजे ऑलमोस्ट आमचा 1 तास वेस्ट गेला आहे. आम्ही ब्लॉग मध्ये असं बोलतो तसं आहे गडकरी साहेब आमचा ब्लॉग बघणारच आहेत ना. तर खरोखर काम करणार. कोणीतरी पाठवून द्या. कोणीतरी पाठव. हा कोणीतरी आमची खंत पुन्हा एकदा मांडावी साहेबांसमोर. गुड इव्हिनिंग. सो बघा आता आपण मध्य प्रदेशमध्ये एंटर केलेला आहे. बॉर्डर वगैरे तर काय आम्हाला लागली नाही. वाट बघून थकलो. हा थकलो आम्ही. म्हणजे एक साईडला होती. इंजिनियरने जरा चुकी केली वाटतं. आमच्या लेफ्ट साईडला 50 फूट पुढे बॉर्डर सारखं दिसलं जरा. वाट बघत बॉर्डर. वेलकम टू महाराष्ट्र असं तिकडे मध्य प्रदेशला पण नाही लागली. माझं डायरेक्ट केला. हो बघू शकता तुम्ही बघा. बाबा हे काही वाघ आला. खरोखर वाघाचा फोटो होता. वाघ आमच्या घराने एक वाघ आहे जे इन्स्टा वाली. तो कमी आहे का दुसरा वाघ डायरेक्ट शिकार करतो. तुम्ही बघू शकता आता आमचे डे 1 मध्ये 1000 किलोमीटर आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि ट्रिप इज गोइंग ऑन. सो बघूया आता आपण. 1000 मधनं 950 किलोमीटर मी चालवले. 50 किलोमीटर यस नक्की क्रेडिट गोष्ट असं वाटत असेल. मिस्टर आदेश पाटील फ्रॉम वडवली. 50 किलोमीटर चालू बाबा रे बाबा. 50 किलोमीटर साठी फक्त त्यांनी रेस्ट घेतलेली आहे.
तुम्ही बघू शकता. कमर हा तर आता वाटतं पोहोचून. पुढे अजून आपलं चालू आहे जर्नी. कुठे जायचं बघूया आता पुढे थोडस जाऊया. आता आपण जबलपूरच्या जवळ पोहोचलेलोच आहोत. एक 20 किलोमीटर नंतर आपल्याला जबलपूर लावणार आहे. मला जेव्हा डिनर करणार आणि डिनर झाल्यानंतर ठरवायचं इकडे स्टे करायचं की थोडं पुढे निघायचं. कारण की आम्ही मॉर्निंगला दोन ठिकाणी जाणार आहे जे आपल्या रामायणाशी निगडीत आहेत. तुम्हाला आम्ही दाखवूच पुढच्या याच्यामध्ये पौराणिक. आजचं तर बघाच, उद्याचा पण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असं तर नक्की करा. आणि आता वाजल्यात 8:45 तर माझं असं म्हणणं आहे सगळं ठीक आहे, आता जेवायला पाहिजे घरावर. कसं आता जेवण करायचंच आहे. जबलपूर आला सोयाबीन बिर्याणी आहे आपली मस्त चटणी बिटणी पद्धतशीर लावू आपण घरावर. मस्त ताव मारून देऊ. चलो आता पुढे. सो गाईज आता आपण पोहोचलेलो आहोत मेहर माताच्या दरबारात. आणि आता आपला रूम वगैरे बुकिंग झालेलं आहे. बघा आजचा स्टे आहे आपला हॉटेल आकृती. इकडे प्रकृती खराब आणि झाली. प्रकृती तर खराबच आहे, भरपूर थंडी खूप आहे इथे. आकृती आणि आता चला सामान काढूया, रूम मध्ये जाऊया आणि झोपून घेऊया. सकाळी डायरेक्ट दरबाराच्या दर्शनात माताच्या. सर गाईज आता आपण आलेलो आहोत मेहरला शारदा माताच्या दरबारात. एक खूप मोठं स्थान आहे आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सकाळी चित्रकूटला, जिथे आपले श्रीराम आणि सीतामा जेव्हा वनवासात होते त्यांनी 14 वर्षाच्या वनवासापैकी 11.5 वर्ष चित्रकूटलाच व्यतीत केलेली. तर आपण तिथे पण दर्शनासाठी जाणार आहोत. तर अशा 2 पावन ठिकाणी दर्शन केल्यानंतर आपलं पुढचं प्रस्थान असणार आहे प्रयागराजकडे, कुंभमेळ्यामध्ये, महाकुंभ मेळ्यामध्ये. आणि आता आपण झोपूया लवकरच आणि सकाळी लवकर मस्त दर्शन करून निघूया पुढच्या प्रवासाकरता. आणि हा आमचा रूम आहे. रूम बघा तुम्ही, 4 लोकांसाठी मस्त चांगला रूम आहे. स्पेस रूम आहे, एक रूम. आणि आता चला गुड नाईट.